दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव, त्यानंतर अलीकडेच राज्यसभेच्या 7 खासदारांचा भाजप प्रवेश, त्यापाठोपाठ पंजाबच्या मंत्र्याला ईडीने केलेली अटक, अशा अनेक धक्क्यांना पचवत आपने आपला पंजाबचा बालेकिल्ला अजूनही शाबूत असल्याचं दाखवून दिलं। महानगर शहरांशी संबंध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आपने चमकदार कामगिरी करत अजूनही पंजाबच्या लोकांमध्ये आपल्या प्रति विश्वास असल्याचं दाखवून दिलंय। महापालिकांच्या एकूण 1977 प्रभागांपैकी 958 प्रभागांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आले। काँग्रेसला 400 जागांवर यश मिळाले, तर अकाली दल, भाजप यांच्यापेक्षा अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक राहिली। पंजाबमध्ये एकूण 8 महापालिका आहेत, त्यापैकी 5 महापालिका आम आदमी पक्षाच्या ताब्यात आल्या। नगरपालिका निवडणुकीतही आम आदमी पक्षाचेच वर्चस्व दिसून आले। पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या भाजपला महापालिकांमध्ये 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय। अर्थात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची स्थिती बऱ्यापैकी सुधारली असली तरी विरोधातील कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे आपचा प्रभाव कमी करता येईल असे दिसत नाही। काँग्रेसची स्थिती देखील फारशी समाधानकारक नाही। या पृष्ठभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आपली सत्ता कायम राखण्याची अधिक शक्यता आहे। अर्थात विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असते, त्यामुळे या विजयाने आश्वस्त होऊन आम आदमी पक्ष गाफील राहिला तर हे आकडे फिरायला वेळ लागणार नाही। पंजाबमध्ये यापूर्वी असे झाले आहे। तुर्तास किमान शहरी भागात तरी सत्ताधारी पक्ष आपला प्रभाव टिकवून आहे असे म्हणायला हरकत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।